बाळासाहेब ठाकरे काय कानाचा माणूस, काय बोललो मी? कोणी एखादी गोष्ट सांगितली गेली की त्यांना ती क्लिक होते. सध्या मंत्री गणेश नाईक यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. भाषण करताना त्यांनी विधान केलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तसे दिलदार व्यक्तिमत्व, पण ते हलक्या कानाचे होते. याचा अनुभव मी घेतलाय. मनात एक, पोटात एक, डोक्यात एक असं त्यांच्या बाबतीत कधी घडलं नाही. ते स्पष्ट वक्ता होते, पण कुणी एखाद्यानं त्यांचे कान भरले आणि ते त्यांना क्लिक झालं की ती गोष्ट ते मनात घर करून बसायची. तसंच पुढे धीरूभाई अंबानी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी गणेश नाईक यांना मुख्यमंत्री करा असं सुचवलं होतं. तसंच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर गटनेते पदाची जबाबदारी जबरदस्तीनं टाकली होती, पण मी ती स्वीकारली नव्हती. कारण तसंच मी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं गेलं, पण मी गेलो नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी गणेश नाईक यांना पुन्हा शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं होतं. शिवसेनेत आले तर गणेश नाईक यांना मुख्यमंत्री करू असं बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं, असं गणेश नाईक यांनी म्हटलंय. आता एक गोष्ट करी की बाळासाहेब ठाकरे हा मनाचा दिलदार माणूस, मनात एक आणि डोक्यात एक असं कधी नसलेला माणूस, परंतु हलक्या कानाचा माणूस. काय बोललो मी? कोणी एखादी गोष्ट सांगितली गेली की त्यांना ती क्लिक होते. कालांतराने मग ती जर त्यांना जर असं वाटलं की नाही हे चुकलं आपलं, तर त्या माणसाने कधी संकोच बाळगलेला नाही आपली चूक कबूल करताना. हा त्या माणसाचा मोठेपणा आहे. माझ्या जीवनामध्ये ज्याला हा प्रसंग आला त्याला विकास, माझ्या ऑफिसमध्ये विकास सर यात्रा मुंबईला जायचं आपल्याला. बाळासाहेबांच्या आतल्या अभ्यासिकेमध्ये बाळासाहेब, मी, तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी मनोहर जोशी आणि उद्धवजी ठाकरे. आता मला काय बोलले मला नव्हतं माहिती. मनोहर जोशी लिहिण्याचं काम करत होते. आता मुख्यमंत्री तर लिहितात म्हटल्यानंतर आता, आणि त्याने ती चिठ्ठी लिहिली आणि ती मला दिली आणि मला बाळासाहेब बोलले गणेश तर तू ते प्रेसला देऊन टाक. मी गाडीत बसलो, नंतर गाडीत ती चिठ्ठी विकासलाच वाचायला सांगितली आणि त्याच्यामध्ये जे लिहिलं तर मी डायरेक्ट त्याला मोटरोला मोबाईल होता. म्हणलं मी साहेब म्हणलं हे लिहिले की मला पसंत आहे आणि मी काय प्रेसला देणार नाही. बाळासाहेब बोलले तुला काय वाटेल ते देऊन टाक. धीरूभाई अंबानी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांचं फार सख्य होते. ते तिघे मित्र होते. सीविंड ही कप परेडची त्यांचं धीरूभाईचं जे मूल निवासस्थान आहे त्या ठिकाणी तिघे कधीतरी 8-15 दिवसांनी गप्पा गोष्टी करायला बसायचे. त्याला धीरूभाईंनी त्यांना सांगितलं बघ गणेशला तुम्ही मुख्यमंत्री बनवा. आणि तुम्ही जर सकाळचे वृत्तपत्रामध्ये बातमी होती ज्याला 95ला निवडणूक झाली आणि 1 महिन्यानंतर काउंटिंग झाली होती. किती? 1 महिन्यानंतर काउंटिंग झाली होती. बरोबर आहे. तर त्याला मला मनोहर जोशीने बोलून घेतलं कोहिनूरला. त्याला कोहिनूर ती आता ती बिल्डिंग झाली. आता पूर्वी ते कौलारूच घर होतं पश्चिमेला. आणि बोलवणारे कोण? अनिल थत्ते. अनिल थत्तेने मला अरे तुला सरांनी बोलवलं, चल. म्हटलं सर काय बोलता? मला मनोहर जोशी बोलतात गणेश मुख्यमंत्री कोण होईल? तर म्हटलं जर का 145 परत गेलं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल. आणि जर का 144 परत आला तर मग सुधीर भाऊ जोशीला चान्स आहे. आणि त्याच्यात जर 10-15 शॉर्टफॉल आला तर बाकी तुम्हाला चान्स आहे. आणि घडलं तसंच. त्याला शरद पवार साहेबांचे काही त्यांनी उभे केलेले मराठवाड्यातले, विदर्भातले सगळे जमा करून मग नंतर मग ते सरकार तयार झालं. आता त्या कालखंडात 92ला ज्याला भुजबळ साहेबांनी जय महाराष्ट्र केला त्याला साहेबांनी मला सांगितलं गणेश तू आता गटनेता होता. मी साहेब म्हटलं मी ज्युनियर आहे. दत्ताजी सालवी आहेत, सरपोतदार आहेत, सुभाष देसाईचं त्यावेळेला ते सदस्यत्व त्यांचं ते
मतदानाचंच रद्द केलं होतं ना, त्याच्यामुळे ते ही वॉज नॉट MLA इन दोज डेज. तर म्हटलं मला पुढे बघा नाही, मला तुलाच बनवायचं आहे, तू ये उद्याला मधुकरराव चौधरींना पत्र घेऊन जा. तर मी काय गेलोच नाही, कारण मला ते काय त्या मोठेपणाच्या ह्या सर्व सिनियर लोकांना डावलून आपण मोठं व्हावं अशी माझी इच्छाच नव्हती. राजकारणात आजकाल तसं नाही चालत, कोणाला टांग मारून मोठं व्हायची इच्छा आजकाल असते. पण त्यावेळेला आपल्याला जे संस्कार दिले होते त्या संस्कारानुसार आपण सांगितलं मला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.